संभाजीनगरमध्ये बेकायदा गर्भपात करणाऱ्या सर्वात मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। पोलिसांनी सिल्लोडमधील गर्भनिदान सेंटरवर छापा टाकत एका डॉक्टरसह 10 जणांना अटक केली। या केंद्रामध्ये शेकडो बेकायदा गर्भपात करण्यात आल्याची माहिती समोर आली। गर्भपात करून अर्भक आसपासच्या शेतात पुरले जायचे। विशेष म्हणजे महिलांना गर्भपात करायचा असेल तर बचत गट मीटिंगसाठी आले असा गर्भपातासाठी ठरलेला कोडवर्ड देखील होता। गेल्या आठवड्यात पोलिसांनी गर्भलिंग निदानाचा प्रकार उघडकीस आणलं आणि त्यावेळी 12,78,000 पेक्षा अधिक रक्कम आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलेलं आहे। मात्र आता या रॅकेटची पाळंमुळं थेट सिल्लोडपर्यंत पोहोचलेली आहेत। मानसिकता बदलण्याचा मुळात इथे प्रश्न आहे की मुलीला जन्माला घालणं आणि मुलगाच पाहिजे ही मानसिकता बदलणं, आणि ही मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही आपल्याकडच्या भारतीय समाजाची तोपर्यंत हे गर्भपात केंद्र पैसा वसूल करत राहणार आहेत। की ही केंद्र काही आज चालू आहेत का? ही सातत्याने चालू आहेत। आर्थिक तुमची जी काही देवाणघेवाण असते त्या देवाणघेवाणीचा सौदा जेव्हा फिसकटतो त्यावेळेला तुम्ही धाडी घालता तिथे। ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर नुसती धाड घालणं, अटक करणं आणि आरोपीला कोर्टात हजर करणं आणि जेलमध्ये पाठवणं एवढ्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित असता कामा नये। दरम्यान संभाजीनगर जिल्ह्यातील बेकायदा गर्भपात प्रकरणी केलेल्या कारवाईचा घटनाक्रम आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 12 मे 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरात गर्भलिंग निदान केंद्रावर पोलिसांनी छापेमारी केली। या कारवाईमध्ये 12,01,000 पेक्षा अधिक रक्कम हस्तगत करण्यात आली आणि 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। यानंतर 16 मे रोजी बकवाल नगर भागामध्ये गर्भपात प्रकरणी वाळूज पोलिसांनी कारवाई करत वर्करसह 2 जणांना ताब्यात घेतलंय। यानंतर पुढच्या दिवशी 17 मे रोजी सिल्लोड गर्भपात प्रकरणी एका डॉक्टरसह 10 जणांची टोळी ताब्यात घेण्यात आली आहे।